हॅलो स्टुडंट, आपला ओपॅम हा चॅप्टर चालला आहे आज आणि त्यातला आपण 10 नंबरचा जो टॉपिक आहे ॲप्लिकेशन्स ऑफ ओपॅम हा टॉपिक आपण पाहत आहोत. त्यातला ओपॅम ॲज अ ॲडर हा टॉपिक आपला पाहून झालेला आहे आणि आता आपल्याला ओपॅम ॲज अ डिफरन्शिएटर हा टॉपिक पाहायचा आहे. तर ओपॅम ॲज अ डिफरन्शिएटर म्हणजे काय? तर ओपॅमचं जे आउटपुट असतं ते आउटपुट हे इनपुटचं डेरिव्हेशन असतं. म्हणजे काय? तर डेरिव्हेटिव्ह ऑफ इनपुट व्होल्टेज, जे काय इनपुट व्होल्टेज असेल त्या इनपुट व्होल्टेजचं डेरिव्हेशन जे काय असेल ते म्हणजे याचं आउटपुट असतं. ते आपण नंतर पाहणार आहे. त्याचं इक्वेशन जे काय मॅथमॅटिकल इक्वेशन कसं येतं त्या पद्धतीने आपण त्याचं डेरिव्हेशन सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला हे जे काही ओपॅम ॲज अ डिफरन्शिएटर हा कसा वर्क करतो, त्याचा जो काय ओपॅमची डायग्रॅम जी आहे त्याच्यामध्ये काय काय चेंजेस करावे लागतात. जसं की आपण ओपॅम ॲज अ ॲडर पाहिला, त्यामध्ये आपण 3 इनपुट्स घेतले होते V1, V2, V3 थ्रू द रेजिस्टर R1, R2, R3 वगैरे वगैरे. आणि त्याचे जे काय R1, R2, R3 आणि RF किंवा म्हणजे त्याला आपण फीडबॅक रेजिस्टर म्हणतो, या रेजिस्टरच्या व्हॅल्यू काय असाव्यात, त्या जे काही रेजिस्टर्स आहेत त्या कोणत्या पद्धतीने आपण त्याची जोडणी करायची आहे, तर ते आपण ओपॅम ॲज अ ॲडर या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. आता जर आपलं ओपॅम ॲज अ डिफरन्शिएटर म्हणून वापरायचं असेल तर बघा, ओपॅम तोच आहे, फक्त इनपुटमध्ये आणि आउटपुटमध्ये किंवा फीडबॅक रेजिस्टरमध्ये जे काय आपण कंपोनंट्स यूज करतो आहे याच्यावरनं त्या ओपॅमचे ॲप्लिकेशन्स बदलत असतात. आता जर आपण ओपॅम ॲज अ डिफरन्शिएटर पाहिला तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की आपण कॅपॅसिटर म्हणून जो वापरलेला आहे, कॅपॅसिटर हा इनपुट साईडला वापरलेला आहे. म्हणजे जे काय आपण इनपुट व्होल्टेज देतो आहे, जे काय आपण इनपुट व्होल्टेज देत आहोत ते इनपुट व्होल्टेज थ्रू द कॅपॅसिटर आपण काय करत आहोत या ठिकाणी देत आहोत. ठीक आहे. कॅपॅसिटर थ्रू आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी इनपुट दिलेलं आहे. आणि जो काय फीडबॅक रेजिस्टर वापरलेला आहे त्याला आपण इथे RF न म्हणता आर म्हटलेलं आहे. काही म्हणू शकता तुम्ही, RF म्हणू शकता, आर म्हणू शकता, जे काय असेल ते. ठीक आहे. तर इथं R1 म्हणू शकता, R2 म्हणू शकता, जे काय असेल ते. पण आपण इथं आर म्हटलेलं आहे, आपल्याला मॅथमॅटिकल इक्वेशन सोपं जावं म्हणून आपण या ठिकाणी आर म्हटलं आहे. आपल्याला या ठिकाणी RC टाईम कॉन्स्टंट, कारण कॅपॅसिटर आला की चार्जिंग डिस्चार्जिंग प्रोसेस आली आणि त्याच्यामध्ये टाईम हा आला, आणि टाईम जर आला तर रेजिस्टर आणि कॅपॅसिटर हे टाईमवर डिपेंड असतात. म्हणजे चार्जिंग होण्यासाठी लागणारा वेळ आणि डिस्चार्ज होण्यासाठी लागणारा वेळ हे या RC टाईम कॉन्सेप्टवर म्हणजे रेजिस्टर आणि कॅपॅसिटरवर डिपेंड असतात. म्हणून आपण इथं आर म्हटलेलं आहे, नाहीतर RF म्हटलं असतं. ठीक आहे. आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे जे काही इनपुट व्होल्टेज दिलेलं आहे ते इनपुट व्होल्टेज थ्रू द कॅपॅसिटर आपण इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिलेलं आहे. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल मात्र काय आहे, या ठिकाणी ग्राउंड आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण जो काही फीडबॅक रेजिस्टर यूज केलेला आहे तो आर आहे आणि तो इथे पण निगेटिव्ह फीडबॅक आपण वापरला आहे. ओपॅम हा निगेटिव्ह फीडबॅकमध्येच वापरतात. म्हणजे जे काही फीडबॅक देतो आपण आउटपुटकडे इनपुटकडे, तो इन्व्हर्टिंग टर्मिनललाच आपण जोडत असतो. इथे सुद्धा जो काही ओपॅम आहे तो इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायरच आहे. ॲज अ इन्व्हर्टर म्हणून तो वर्क करतो. म्हणजे काय, आपण जर त्याला पॉझिटिव्ह हाफ सायकल दिली, या पद्धतीने जर त्याला आपण पॉझिटिव्ह हाफ सायकल दिली तर तो आउटपुट काय आपल्याला देणार आहे, इन निगेटिव्ह हाफ सायकल. म्हणजे पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, आणि किंवा थोडक्यात आपण असं म्हणू शकतो इथे सुद्धा इनपुटचं तो काय करणार आहे, इन्व्हर्जनच करणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत याचं कन्स्ट्रक्शन आहे. आता हा जो काही ओपॅम ॲज अ डिफरन्शिएटर याचा यूज कुठं केला जायचा, तर ज्यावेळेस पहिल्यांदा ॲनालॉग कम्प्युटर असायचे त्या ॲनालॉग कम्प्युटरमध्ये आपल्याला मॅथमॅटिकल जे काही ऑपरेशन्स आहेत, म्हणजे जे काही इनपुटचं डेरिव्हेशन आपल्याला जे करायचं असेल, अशा ठिकाणी आपण हा ओपॅम ॲज अ डिफरन्शिएटर यूज करत होतो. ठीक आहे. तर आता याचं आपण काय करूयात, याचं कन्स्ट्रक्शन आपल्याला समजलं आहे, तर आता याचं आपण डेरिव्हेशन समजून घेऊयात. त्या अगोदर त्याचा जो काही सिम्बॉल आहे तो या पद्धतीने असतो, इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल, आणि मध्ये फक्त ओपॅमच्या काय लिहिला जातो, D असं लिहिला जातो. मागच्या लेक्चरमध्ये आपल्याला ॲडर जो आपण शिकलो त्या ॲडरचा जर सिम्बॉल बघायचा झाला तर इथेच मी तुम्हाला दाखवतो, तो मागच्या लेक्चरमध्ये राहून गेला होता. फक्त याच्यामध्ये काय असतं, समेशनचं सिम्बॉल आलं तर हा कोणाचा सिम्बॉल झाला, सिम्बॉल ऑफ ॲडर. ठीक आहे. ॲडरचा सिम्बॉल या पद्धतीने असतो. आणि आता आपण आता पाहतोय डिफरन्शिएटर. तर डिफरन्शिएटरच्या मध्ये काय असतं, फक्त आणि D असतो. तर हा झाला डिफरन्शिएटरचा सिम्बॉल. ठीक आहे. डायग्राम तुम्हाला समजली. कॅपॅसिटर इनपुट साईडला आहे आणि रेजिस्टर वरच्या साईडला आहे. ह्या
छोट्या छोट्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजून घ्या, कारण जर डायग्राम चुकली तुमची. आता पुढच्या जो येणारा टॉपिक इंटिग्रेटरमध्ये हाच कॅपॅसिटर फीडबॅकसाठी आहे, म्हणजे फीडबॅकसाठी म्हणजे इथे कॅपॅसिटर येणार आणि इथे रेजिस्टर येणार. ठीक आहे, म्हणजे इनपुट साईडला आपण रेजिस्टर वापरतो आणि फीडबॅकसाठी आपण कॅपॅसिटर वापरतो. कोणासाठी? इंटिग्रेटरसाठी. तर इथे तुम्ही छोट्या छोट्या चुका करतात बऱ्याचशा वेळा. परीक्षेमध्ये दोन्ही अभ्यास झालेला असतो तुमचा, इंटिग्रेटर, डिफरन्शिएटर. तर तिथे तुम्ही कन्फ्यूज होऊन जाता. तर त्याच्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं, डिफरन्शिएटरसाठी इनपुट साईडला कॅपॅसिटर असतो. कोणती तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. डिफरन्शिएटरमध्ये आपण इनपुट साईडला कॅपॅसिटर वापरतो आणि मग उरलेलं जे काय असेल ते रेजिस्टरमध्ये, तर फीडबॅकसाठी तर आपण रेजिस्टरच वापरणार आहोत. ठीक आहे, आणि याच्या उलट कोण असतं तर इंटिग्रेटर. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणारच आहोत. ठीक आहे, डायग्राम तुम्हाला समजले असेल तर आपण आता नेक्स्ट पेजवर जाऊयात, जिथे आपल्याला डेरिव्हेशन फाईंड करायचं आहे. तर डेरिव्हेशन आपण सुरुवात करताना जसं आपण ओपॅम्प ॲज ॲडरची सुरुवात केली होती करंटपासून, तर इथे सुद्धा आपल्याला करंटच महत्त्वाचा आहे. तर इथे तुम्हाला दिसते बघा, जो काय आय इन आहे, हा आय इन आणि आय एफ दोघांच्या जो काही करंट फ्लोईंग आहे या पद्धतीने आहे. या पद्धतीने आपला जो काही करंट असेल, इनपुट करंट आय इन जो आहे तो या डायरेक्शनने फ्लो होणार आहे. आता या डायरेक्शननीच का आतमध्ये का जात नाही? इन्व्हर्टिंग टर्मिनलला तो इकडे का येत नाही, इकडं फ्लो का होत नाही? त्याचं कारण का? तर इकडे जो काही रेजिस्टन्स असतो, आपल्याला माहिती आहे ओपॅम्पचा, आपण त्याची स्पेसिफिकेशन्स पाहिलेले आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत की ओपॅम्पची इनपुट इम्पिडन्स हा कसा असतो, खूप हाय असतो. तो काय असतो? इन्फिनिटी असतो. त्याच्यामुळे करंट इकडनं आतमधून जाईल का? इन्व्हर्टिंग टर्मिनलकडं नाही जाऊ शकत. तो आतमधून फ्लो होणार नाही, कारण काय? तिथे रेजिस्टन्स जो इम्पिडन्स जो असतो, रेजिस्टन्स जो असतो, अपोजिशन जे असतं ते खूप जास्त असतं, इन्फिनिटी असतं. त्यामुळे करंट हा जो आहे त्याचं फ्लोईंग जे आहे किंवा फ्लोईंग डायरेक्शन जी आहे ती या डायरेक्शनने असते. म्हणजे जो आय इन आहे तोच आय एफ आहे. मात्र इथे बाय व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट हा जो काही पॉईंट आहे, या पॉईंटला मात्र काय असतो? व्हर्च्युअली ग्राउंड कन्सेप्ट असते. त्याच्यामुळे करंट मात्र सेम असतात, मात्र इन अपोजिट साईन. ठीक आहे, तर आपण आता इथे काय म्हणू शकतो? तर आय एफ इज इक्वल टू आय इन. मात्र काय असं आहे, बाय व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टमुळं इथे काय होतं, डायरेक्शन जी आहे ती सेम जरी असली किंवा करंट जरी आहे तो सेम जरी असला, मात्र तुमचं जे काही साईन आहे ते अपोजिट असणार आहे. डायग्राममध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर इथे बाय व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट, इथे तो पहिला ग्राउंडमध्ये जातो आणि मग आय एफकडे जातो. त्याच्यामुळे त्याला तुम्ही काय म्हणू शकता? इन आणि आऊट. मात्र तो काय आहे? मायनसकडे आलेला आहे. मायनस म्हणजे ग्राउंडकडे आलेला आहे, म्हणून त्याला तुम्ही काय म्हणू शकता? मायनस आय इन इज इक्वल टू आय एफ. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल. याला तुम्ही पुन्हा एकदा कारण म्हणणार, जे काही आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं, व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट. बिकॉज ऑफ हे जे काय इक्वेशन आलं आहे आय एफ इज इक्वल टू आय इन, हे कुणामुळं? बाय व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टमुळं आपल्याला ते आय इन आणि आय एफ हे कसे आहेत? सेम आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आता आपण पुढे जाऊयात. आय इन आणि आय एफ. मात्र आपल्याला शेवटला काय पाहिजे? आउटपुट इक्वेशन पाहिजे. म्हणजे इन टर्म्स ऑफ दोघांना पण आय एफ आणि आय इनला काय करायला लागेल? इन टर्म्स ऑफ व्होल्टेजमध्ये कन्व्हर्जन करावा लागेल. ठीक आहे, तर मग आता आय एफला आपण कन्व्हर्ट, आय एफला काय म्हणाल आपण? आय एफला मागच्या इक्वेशनमध्ये पाहिल्याप्रमाणेच आय एफच्या अक्रॉस कुणाचा आहे? जे काही आर जो आहे, आर म्हणजे का ज्या आय एफ जो आहे फीडबॅक करंट, तो फीडबॅक करंट हा कुणातून फ्लो होतो आहे? तर रेजिस्टन्समधून फ्लो होतो आहे, फीडबॅक रेजिस्टन्स. जो काही फीडबॅक करंट आहे तो फीडबॅक करंट हा थ्रू द रेजिस्टर आरमधून फ्लो होतो आहे आणि त्याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे, या आरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते आहे V0. कारण इथे जे व्होल्टेज आहे ते आहे आउटपुट व्होल्टेज. आउटपुट व्होल्टेज हे फीडबॅक रेजिस्टरच्या अक्रॉससुद्धा असतं. म्हणून कारण आउटपुट आणि रेजिस्टन्स जो आहे, फीडबॅक रेजिस्टन्स, यांच्यामध्ये काय आहे? पॅरलल कॉम्बिनेशन आहे बघा, आणि पॅरललमध्ये व्होल्टेज सेम असतं. म्हणून आउटपुट व्होल्टेज ह्या रेजिस्टर, जो काय फीडबॅक रेजिस्टर आहे त्याच्या अक्रॉस असणार आहेत. म्हणून आपल्याला इथं आय एफची जी व्हॅल्यू असणार आहे ती काय असणार आहे? याच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे V0 आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स, म्हणजे कोण असणार आहे? आपला आय एफ करंट असणार आहे. म्हणून याला मी काय म्हणू शकतो इथे? आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय आर. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? इज इक्वल टू आय इन. आता आय इन म्हणजे कोणाच्या अक्रॉसचा करंट आहे? तर कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा करंट आहे. बघा डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय
की इथे जो काही कॅपॅसिटर आहे त्या कॅपॅसिटरच्या अक्रॉसचा जो काही करंट आहे किंवा त्याच्यातून फ्लो होणारा जो काही करंट आहे तो म्हणजे कोणता आहे, आय इन आहे. आणि आय इनची व्हॅल्यू म्हणजे काय म्हणता येईल त्याला, तर आय इनच्या अक्रॉसचं जे काही व्होल्टेज असेल आणि जो काही अपोजिशन असेल किंवा आपण त्याला म्हणूयात त्या कॅपॅसिटरमधून वाहणारा करंटची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ व्होल्टेज काय असते. तर नेहमी लक्षात ठेवा, जो काही आपला कॅपॅसिटरमधून वाहणारा जो काही करंट असतो त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती आपण नेक्स्ट पेजवर पाहूयात. मी थोडंसं इकडे ह्या साईडला लिहितो. कॅपॅसिटरची जी काही कॅपॅसिटर करंट जो असतो, कॅपॅसिटर करंट हा नेहमी त्याच्या अक्रॉसचं जे काही व्होल्टेज असतं त्याचं काय असतं, डेरिवेशन असतं इनटू कॅपॅसिटर. म्हणजे जर आपण त्याची व्हॅल्यू काढली तर कॅपॅसिटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज. त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय असेल, व्ही सी, म्हणजे कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज, त्याचा काय असतो तो डेरिव्हेटिव्ह असतो. समजले सगळ्यांना. तर कॅपॅसिटर करंटची जी व्हॅल्यू असते ते नेहमी लक्षात ठेवा, काय असते, ही असते डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज इनटू कॅपॅसिटन्स. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू मग आपण आता इथे पुट करूयात. इथे फक्त काय चेंज होईल, व्ही सी आपण म्हटलं आहे काय, कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज. कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज कोणतं आहे, डायग्रॅममध्ये बघा, कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय आहे, व्ही इन आहे. म्हणजे तिथे व्ही सीच्या जागेवर काय येईल, फक्त ह्या व्ही सीच्या जागेवर काय येईल, इनपुट व्होल्टेज. ठीक आहे. सी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे व्ही इन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह. समजले सगळ्यांना. ठीक आहे. आणि हे पुढे मायनस सिम्बॉल राहिलेलं आहे कारण व्हॅल्यू काय होती, आय एफ इज इक्वल टू मायनस आय ए. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. ही व्हॅल्यू मात्र लक्षात ठेवा, ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज त्याचं डेरिव्हेशन इनटू कॅपॅसिटन्स म्हणजे काय असतो, कॅपॅसिटरचा करंट असतो. ठीक आहे. हे थोडक्यात तुम्हाला समजलं असेल. मग आपण आता यात आउटपुट व्होल्टेज इक्वेशन तुम्हाला फाईंड करायचं आहे. ठीक आहे. मग आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू, आपण काय करूयात, हा रेजिस्टन्स इकडे काय आहे, डिवाइड बाय आहे, त्याला आपण काय करू, तिकडे मल्टिप्लिकेशन करूयात. आर सी मायनस सिम्बॉल आहे इथे, इकडे काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही इन. बरोबर. आता या ठिकाणी बघा, जो आर सी आहे, आर सी जो प्रोडक्ट आहे, ठीक आहे, याची जर व्हॅल्यू व्हेन आर इंटू सी, ठीक आहे, आर इंटू सीची जर व्हॅल्यू 1 असेल म्हणजे प्रोडक्ट ऑफ आर सी किंवा त्याला आर सी टाईम कॉन्स्टंट असं म्हणतात, तो जर किती असेल, 1 सेकंद इतका असेल, देन 1 असेल, तर आउटपुट इक्वेशन काय येईल बघा, राहिलं काय मग फक्त मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही इन. समजले सगळ्यांना. आणि ह्या शेवटच्या इक्वेशनवरनं आपल्याला असं समजतं की जे काही इनपुट व्होल्टेज आहे त्याचं डेरिव्हेशन म्हणजे काय आहे, आउटपुट व्होल्टेज आहे. आणि आपला टॉपिक जो होता त्याचं नाव होतं ओपॅम्प ॲज अ डिफरन्शिएटर. ओपॅम्प ॲज अ डिफरन्शिएटर म्हणजे काय, तो आउटपुटला काय करेल, इनपुटचं डेरिव्हेशन काय करेल, कॅल्क्युलेट करेल. ठीक आहे. आणि हे आपल्याला ह्या डेरिव्हेशनवरनं समजतं आहे की जी काय आपण डायग्रॅम क्रिएट केलेली आहे किंवा ही जी काही सर्किट डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे ही एकदम बरोबर आहे, की जेणेकरून आपले जे काही इनपुट व्होल्टेज आपण देऊयात त्या इनपुट व्होल्टेजचा आउटपुटला काय येईल, डेरिव्हेशन येईल. कुणाचं, इनपुट व्होल्टेजचं डेरिव्हेशन येईल. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, इनपुट साईडला कॅपॅसिटर आणि आउटपुट साईडला जो काही रेजिस्टन्स यूज करावा लागेल. आणि काय करावं लागेल, रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर यांचा जो काही प्रोडक्ट आहे म्हणजे याची जी व्हॅल्यू जी आपण घेणार आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू आणि कॅपॅसिटरची व्हॅल्यू, आपल्याला हे सर्किट ड्रॉ करायचं आहे किंवा आपल्याला तयार करायचं आहे. जर तो डिफरन्शिएटर म्हणून वर्क करायचा असेल तर ह्याच्यावरून आपल्याला काय समजलं की याचा जो काही रेजिस्टन्स आहे आणि कॅपॅसिटर आहे यांचा जो प्रोडक्ट आहे तो काय यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. म्हणजे दोघांचा गुणाकार काय यायला पाहिजे, 1 इतका यायला पाहिजे. म्हणजे तो काय असेल, 1 सेकंद इतका यायला पाहिजे. समजले सगळ्यांना. तर आणि तरच तो काय, हे सर्किट काय म्हणून वर्क होईल, ओपॅम्प ॲज अ डिफरन्शिएटर म्हणून वर्क होईल. समजले सगळ्यांना, ओपॅम्प ॲज अ डिफरन्शिएटर. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ओपॅम्प ॲज अ इंटिग्रेटर पाहूया.
ठीक आहे. याच्यामध्ये एक टॉपिक फक्त राहिलेला आहे की कॅपॅसिटरची चार्जिंग आणि डिस्चार्जिंग प्रोसेस कोणत्या पद्धतीने होते. तर कॅपॅसिटरची जी काही चार्जिंग आणि डिस्चार्जिंग प्रोसेस आहे ती या पद्धतीने मी नेक्स्ट डायग्राममध्ये दाखवतो तुम्हाला. बघा, तर इनपुट साईडला स्क्वेअर व्हेव जर असेल, आपण काय करूयात, इनपुट साईडला जर स्क्वेअर व्हेव दिली तुम्ही या पद्धतीने, तर त्याचं आउटपुट जे आहे ते कोणत्या पद्धतीने असेल बघा. हे तुमचं आउटपुट आहे, त्याचं ह्या पद्धतीने काय होईल, डेरिव्हेशन होईल आणि ते आपल्याला वेवफॉर्म थ्रू असं या पद्धतीमध्ये दिसेल. पुन्हा या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला हे काय भेटणार आहे, कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं बरं का, आउटपुट ऑफ डिफरन्शिएटर. कॅपॅसिटरमुळे आपल्याला अशा पद्धतीने जर आपण इनपुट दिलं स्क्वेअर वेव्ह, तर तुम्हाला इथे काय भेटेल, आउटपुट ऑफ डिफरन्शिएटर. डिफरन्शिएटरचं हे काय भेटेल, आउटपुट भेटेल. समजले सगळ्यांना. तर या पद्धतीने आपला या ठिकाणी ओप एम्प ॲज अ डिफरन्शिएटर हा टॉपिक इथे संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ओप एम्प ॲज अ इंटिग्रेटर हा टॉपिक पाहणार आहोत. ठीक आहे.